कधी कधी एकाच माणसाची जिद्द आणि दुसऱ्या माणसाची करुणा संपूर्ण जगाला माणुसकी शिकवून जाते। ही गोष्ट आहे पश्चिम बंगालच्या रवींद्रनाथची आणि त्याच्या जगण्यासाठी चाललेल्या संघर्षाची। दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राहणारा रवींद्रनाथ आपल्या 15 साथीदारांसह हल्दिया जवळ मासेमारीसाठी समुद्रात उतरतो। पण अचानक समुद्राचं रूप बदलतं, वादळ उसळतं, लाटा प्रचंड उंचावतात आणि त्यांचा ट्रोलर उलटतो। सर्वजण लाटांमध्ये हरवले। रवींद्रनाथही त्या लाटांमध्ये गेला, पण थांबला नाही। 5 दिवस, होय अखंड 5 दिवस रवींद्रनाथ पाण्यात पोहत राहिला। ना खाणं ना पिणं, फक्त पावसाचं पाणी आणि जिवंत राहण्याचा निर्धार। 5व्या दिवशी जवळपास 600 किलोमीटर दूर बांगलादेश जवळ कुतुबदिया बेटाजवळ एक जहाज MV जवाद समुद्रात जात होतं आणि जहाजाच्या कॅप्टननं दूरवर हलत काहीतरी पाहिलं। त्यांनी त्वरित लाईफ जॅकेट फेकलं। ते पोचलं नाही, पण कॅप्टन थांबले नाहीत। सीमा, धर्म, भाषा सगळं विसरून त्यांनी पाहिलं एक माणूस। थोड्याच वेळात पुन्हा एक संधी मिळाली आणि रवींद्रनाथने ते जॅकेट घट्ट पकडलं। क्रेनने त्याला वर खेचलं, थकलेला अर्धमेला पण जिवंत। जेव्हा तो जहाजावर चढला, संपूर्ण जहाजावर जल्लोष झाला, कारण त्यांनी एका माणसाला नाही, माणुसकीला वाचवलं होतं। त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील काही खलाशांनी शूट केला आणि तो व्हिडिओ आजही हजारो लोकांच्या मनाला हादरवतो। धन्यवाद त्या जहाजावरील प्रत्येक खलाशाला। तुम्ही केवळ एक जीव नाही वाचवला, तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की माणुसकी अजूनही जिवंत आहे। जगायला जिद्द लागते आणि जिद्दीतूनच माणूस समुद्रालाही हरवतो।